नमस्कार सर्वांना, ओमी वैर 26 यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आज आलो आहे उल्हासनगर पवई शिवधाम मंदिरमध्ये। या मंदिराचं प्रवेशद्वार शिव विश्व शांती धाम या मंदिराच्या प्रवेशद्वारातून एंट्री करताच आपल्याला 9 ग्रह पाहायला मिळतात। 9 ग्रहांचं दर्शन होताच आपल्याला शनिदेव व हनुमानाचे दर्शन समोर होते। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर पाहताच आपल्याला महादेवाचे दर्शन होते। महादेवाची प्रतिमा आपण ही समोरूनच जाऊन आता बघूया। महादेवाच्या या प्रतिमेसमोर येताच मन खूप प्रसन्न होऊन जातो व ही महादेवाची प्रतिमा 21 फूट एवढी उंच आहे। महादेवाच्या प्रतिमेकडे आपण जिकडनं एंट्री करतो तिथे आपल्याला शेषनाग व विष्णुदेव पाहायला मिळतो। मंदिराच्या आतील भागामध्ये आपण येताच आपल्याला एक शिवलिंग व महादेव स्थायी झालेला आपल्याला दिसत आहे। चला तर आता तुम्हाला 2 पवित्र अशा गुफांमध्ये देवदेवतांचे दर्शन घडवतो। गुफांमध्ये प्रवेश करताच आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होतो। थोडं पुढे जाताच आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते। समोर पाहताच बाबा अमरनाथ बर्फाचे शिवलिंग आपल्याला बघायला मिळते। या गुफांमध्ये असलेले 108 शिवलिंग आपल्याला एक सोबत पाहायला मिळतात। 108 शिवलिंग एकत्र बघून झाल्यानंतर आपल्याला थोडा पुढे जाता पुन्हा एकदा गणपती बाप्पांचं दर्शन होतोय। थोडे पुढे जाताच दुर्गा देवी व बाबा भैरवनाथ अशा अनेक देवदेवतांचे दर्शन आपल्याला घडतो। लोक आपापल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे धागे, दोडे, बांगड्या व रुमाल बांधत असतात। तसेच आपल्याला लक्ष्मण, राम, सीता आणि त्यांच्या बाजूला असलेले जय हनुमानाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते। तसंच इथे माता ज्वाला देवी व कांगडा देवी देखील इथे आहे। पहिल्या गुफाची समाप्ती होताच आपण आता दुसऱ्या गुफांमध्ये एंटर करणार आहोत। तिथे आपल्याला अष्टविनायक गणपती बाप्पांचे दर्शन होते। चला तर उल्हासनगरमध्ये असलेला शिवधाम टेम्पल तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।